महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। जे सभापती महोदय बोलले त्याप्रमाणे जर चांगलं काम केलं तर निश्चितच ग्रामीण भागात विकास होतो। मला आठवतंय मी जिल्हा परिषदेला उपस्थित राहिले, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो। तसेच अर्थ व बांधकाम सभापती शासनाच्या वतीने आभार व्यक्त करतो। धन्यवाद। ते सर्वांना विनंती की काही महिला जिल्हा परिषद सदस्य ग्रामीण भागाचा कणा ज्याला म्हटला जातो, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, आणि ती खरी सुरुवात या प्रशासक काळानंतर 4 वर्षानंतर झाली। आमचे कर्तव्यदक्ष आमचे अध्यक्ष की कालच त्यांनी 15 मिनिटाचं जे नियोजन केलं, अगदी 63 सदस्यांना बरोबर घेऊन योग्य रीतीने खऱ्या अर्थाने पक्षाची जी धुरा आहे ती खांद्यावर घेत सबका साथ सबका विकास आणि सगळ्यांनाच बरोबर घेऊन सर्वांगीण विकास व्हावा त्या दृष्टिकोनानं त्यांची जे काही ते गरुड झेप घेत आहे ती एकदम सर्वांना बरोबर घेऊन ते घेत आहे। ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। तिथं विरोधक आहे म्हणून त्यांना ती भूमिका त्यांच्याबद्दल त्यांनी कुठेही ठेवलेली नाही। अगदी तुम्ही त्यांचं नियोजन जर पाहिलं तर आपल्यालाही कळेल की त्यांनी सगळ्यांना, आज वर्तमानपत्रामध्ये मला वाटतं बरंच काही आहे त्याच्यामध्ये आपण जर ते पाहिलं तर त्यांनी सगळ्यांना बरोबर घेतलेलं आहे। आणि हे प्रशिक्षण शिबिर जे चालू आहे यशता आणि जिल्हा परिषदच्या संयुक्त विद्यमाने खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असतील किंवा ग्रामपंचायतचं सरपंच सदस्य असतील, यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये किती चांगलं काम ते करू शकतात त्याकरता यशतामध्ये सुद्धा 3 दिवसीय शिबिर मागे झालं। आज 1 दिवसीय शिबिर इथे झाल्याने वारंवार महाराष्ट्र शासन या शिबिरांचं, प्रशिक्षण शिबिराचं आयोजन इथे नेहमी करत आहे की त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये सर्वांगीण विकास ग्रामीण भागाचा करावा, या पद्धतीचं काम होत आहे। आणि पुढे आपण आपलं सहकार्य सगळ्या गोष्टीने लावत आहे। जिथं कुठं आमचं चुकलं आहे तेव्हा मीडिया आमच्या बरोबर आहे आणि चांगल्या आमच्या कामाला आपण सतत उजाळा देत आहेत, ही मोठी गोष्ट आपल्या माध्यमातून दिसून खरं बोदर सर, काय सांगाल सर आजच्या कार्यक्रमाबद्दल? आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आणि यशदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य यांचं या ठिकाणी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। मोठ्या उत्साहामध्ये हे प्रशिक्षण या ठिकाणी पार पडलेलं आहे। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की केंद्र पुरस्कृत 15 वित्त आयोगाचं आता या ठिकाणी शेवटचं वर्ष संपलेलं आहे आणि आता 16वा वित्त आयोग या ठिकाणी सुरू झालेले आहेत। आणि म्हणून 16वा वित्त आयोगाचं काम ग्रामपंचायत लेवलपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद लेवलपर्यंत कसं असावं या दृष्टिकोनातून आजचं हे प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। आणि यामध्ये ग्रामपंचायत लेवलपासून जे काही डेव्हलपमेंट विकास आराखडे आहेत या विकास आराखड्याविषयी या ठिकाणी प्रशिक्षण दिलेले आहेत। निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, रस्ते असतील, वेगवेगळ्या योजना असतील, या योजनांचा समावेश या वित्त आयोगाच्या निधीमध्ये करून 50% बंधित आणि 50% अबंधित अशा पद्धतीनं नियोजन करण्याच्या सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत। त्या पद्धतीनं ग्रामपंचायत लेवलपासून जे विकास आराखडे या ठिकाणी घेण्यात येऊन पंचायत समितीच्या शिफारशीने हे आराखडे जिल्हा परिषदेला येतील। जिल्हा परिषद लेवललाही डेव्हलपमेंट विकास आराखडे या ठिकाणी तयार करून सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर या ठिकाणी या 16 वित्त आयोगाच्या योजनेतून नवीन कामं या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात येतील। हे एका वर्षासाठीचंच प्रशिक्षण म्हणजे विकास आराखड्याचं होतं? नाही, आता हा 16 वित्त आयोग जो 2026-27 या आर्थिक वर्षापासून सुरू झाले आहेत याची मुदत मार्च 2031पर्यंत, म्हणजे हा 5 वर्षापर्यंत या ठिकाणी हा 16 वित्त आयोग राहणार आहेत। परंतु विकास आराखडे जे काही तयार करायचे आहेत ते केंद्राच्या सूचनेनुसार प्रत्येक वर्षाला या ठिकाणी त्या जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून तसं काम या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे। जिल्हा परिषदेमध्ये आपला प्रदीर्घ अनुभव आहे, त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा विकास आपल्या नेतृत्वाखाली होईल अशी अपेक्षा लोकांना आहे। निश्चितपणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा आपण भौगोलिक जर या ठिकाणी क्षेत्रफळ बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे आणि अगदी ग्रामीण भागापासून आम्ही गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी काम करतोय। अनेक पद्धतीचा वाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गावखेड्यामध्ये
या ठिकाणी काम करण्यासाठी आहेत. मग अत्यंत जीर्ण झालेल्या शाळा खोल्या असतील, आरोग्य केंद्र असतील, सब सेंटर असतील, रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, अनेक प्रकारच्या डेव्हलपमेंटच्या या ठिकाणी वाव या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहेत. 4 वर्ष प्रशासकाचा या ठिकाणी कालावधी गेल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये समस्या या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आहेत आणि म्हणून जिल्ह्यातील जनतेला मी अध्यक्ष आहेत, आमचे उपाध्यक्ष आहेत, सभापती आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, या सर्वांकडून एक अपेक्षा आहे की एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम या जिल्ह्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये झालं पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी सर्व जनतेला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समिती आणि सर्व ग्रामपंचायतच्या मार्फत या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये होईल. 4-5 वर्षे ग्रामपंचायतमध्ये पदाधिकारी नव्हते, त्यामुळे खूप प्रचंड कामं अशी थकलेली आहेत. ही कामं आपल्या कालावधीमध्ये पूर्ण होतील? 100% ग्रामपंचायतीच्या निवडणूक आता थोड्या दिवसामध्ये त्या ठिकाणी लागणार आहेत. नवीन पदाधिकारी या ठिकाणी येतील. आता प्रशासक असल्यामुळं आणि काही केसेस सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये प्रलंबित असल्यामुळं मला या ठिकाणी माहिती आहे की अनेक प्रकारचा जो गाव लेवलचा निधी आहे तो निधी वेगवेगळ्या योजनेवर त्या ठिकाणी खर्च होत नाहीत आणि म्हणून भविष्यामध्ये आम्हाला आशा आहे की लवकरच या ठिकाणी एक चांगला न्यायनिर्णय होईल आणि अधिक गतीनं या जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत लेवलपासून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी होईल.